नमस्कार, मी श्वेता। अपात्र लाडक्या बहिणींना सरकारनं मोठा धक्का दिलाय। अपात्र ठरलेल्या 12,915 लाडक्या बहिणींकडनं 11 कोटींची वसुली करण्यात आली आहे। महिला आणि बालकल्याण विभागानंच तशी माहिती दिली आहे। ऐन विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू केली। लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातल्या महिलांना राज्य सरकारकडनं दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात। या योजनेचा मोठा फायदा सरकारला झाला। महायुती सरकारला महिलांनी जोरदार मतदान केलं, पुन्हा सत्तेत आणलं आणि मध्यंतरी आता चर्चा होती की लाडकी बहीण योजना बंद होणार। मात्र त्यानंतर सरकारकडनं स्पष्ट करण्यात आलं की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। तर लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी काही नियम आणि अटी सरकारनं लागू केल्या। मात्र अपात्र असलेल्या महिलांनी देखील या योजनेसाठी अर्ज केले। सरकारनं केवायसी करण्याचे मग आदेश काढले आणि आता लाडकी बहीण योजनेबद्दल एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। ती म्हणजे सरकारकडनं लाडक्या बहिणींना मोठा धक्का देण्यात आलाय। अपात्र असलेल्या लाडक्या बहिणींकडनं 11 कोटींची वसुली नुकतीच करण्यात आली आहे। त्यामुळे या योजनेच्या निकषामध्ये न बसणाऱ्या महिलांकडनं ही वसुली करण्याचं काम सरकारकडनं सुरू करण्यात आलंय। राज्यातल्या 12,915 लाभार्थी महिला अपात्र आढळल्या आहेत आणि त्यापैकी 6,457 महिलांकडनं आतापर्यंत 11 कोटी रुपयांची वसुली सरकारनं केली आहे। त्यामुळे एकच खळबळ माजली आहे।